हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मी ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. ताईंनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये ह्या ड्रेसचं कटिंग बघितलेलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिलाई बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओ छोटा असो किंवा मोठा असो, शेवटपर्यंत बघितला तर कोणत्या पण गोष्टी छोट्या छोट्या टिप्स असतात. आणि प्रत्येक गोष्ट जर आपल्याला शिकायची असेल ना, तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला तरच तुम्हाला ती पूर्ण समजेल आणि शिकता येईल. तर चला व्हिडिओला कंटिन्यू करा. आज बॅगचा पार्ट घेतलेला आहे, मेन आपलं फॅब्रिक घेतलेलं आहे, म्हणजे मेन कपडा, आणि त्यावरती अस्तर ठेवलेलं आहे उलट्या बाजूला. ठीक आहे, मेन कपड्याच्या उलट्या बाजूला अस्तर ठेवलं आहे आणि अशा पद्धतीने आपण त्याला टिप मारून घेऊया. चौकून अशी टिप मारून द्यायची आणि खाली अस्तरला बॉटमला खालच्या फोल्ड करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, तर मी इथं थोडंसं कट करून घेतलं, काढून घेतलं बाहेर सुई, आणि आता आपण फोल्ड करून घेऊया. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला तिथं फोल्ड करायचं आहे अस्तरला, जेणेकरून अस्तरचे दोरे वगैरे बाहेर येणार नाहीत. ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने. आता त्यानंतर एक साईडचं आपण पूर्ण जोडून घेतलेली आहे. आता मी दुसरी साईड पण जोडणार आहे, पण आता दुसरी साईड जोडताना काय होतं, आपण पहिलं सुईचं करून घेऊया. म्हणजे जसं पूर्ण जे मेन फॅब्रिक आहे, म्हणजे जे मेन कपडा आहे त्याला सुईचा केला आहे, आणि आपण टिप मारून घेऊया. अस्तर मला दिसते कारण जे मेन कपडा आहे ना ते थोडासा पातळ असल्यामुळं मला अस्तर कुठे आहे ते दिसते, आणि त्याच्यावरती मी टिप मारून घेतली आणि अस्तर जॉईन करून घेतलं. परत मी त्याची उलटी बाजू केली, आणि जे काही मेन फॅब्रिक आहे, म्हणजे मेन कपडा आहे ना, तर ते मेन कपडा आहे ना मी कट करून घेतलेला आहे एक्स्ट्राचा. ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने हे मेन कपडा मी पूर्ण कट करून घेतलेला आहे. तर अगोदर आपल्याला हे दोन्ही पण बॅक आणि फ्रंटला दोन्ही पण पार्टला अशा पद्धतीने आपल्याला कपडे जोडायचे आहेत. अगोदर आता हे तर मध्य काढायचं आहे. आता जे काही टक्स आहेत ते इथं आपण मार्किंग केले होते. तर एका ताईंनी काल कमेंट केली होती की ताई आम्हाला टक्स काही व्यवस्थित समजलं नाही मला. तर इकडं बघा वरतून इथं आपण खाली शोल्डरपासून ते खालीपर्यंत उंचीला 10 इंच आलेला आहोत, आणि त्यानंतर टक्स दिलेले आहेत 4.5 उंचीवरती. उंचीचा टक्स आपल्याला 8.5 घ्यायचा आहे. ठीक आहे, आता त्यानंतर आपण बॅगचा गळा तयार करून घेऊया. इथं मी थोडासा कपडा घेतला आहे, तुम्ही अस्तरचा किंवा मेन फॅब्रिकचा कोणताही कपडा घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण बॅगचा कॅनव्हास ठेवलेला त्याच्यावर. आता इथं मी प्रेस करून नाही घेत, कारण थोड्यासाठी उगीच तरी गरम करा हे करा, त्यापेक्षा इथं टिप मारून घेतली. आता त्यानंतर इथं फोल्ड करून घ्यायचं आहे खालच्या साईडकून, आणि वरच्या साईडकून ती टिप मारून घेतली आहे. अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे, कॅनव्हासवरती कपडा फोल्ड करायचा, टिप मारून घ्यायची. ठीक आहे, आता त्यानंतर ह्याचासुद्धा आपल्याला व्यवस्थित लेवल करून घ्यायचे, आणि असं जोडून व्यवस्थित एकावर एक ठेवून असा मध्ये काढून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता हे मध्ये काढलं आपण. आता आपल्याला काय करायचं, हे बॅक पॅट घ्यायचा आहे, त्याचा मध्ये काढला होता त्या कोणावरती आपल्याला हे गळ्याचा कोण ठेवायचा आहे, आणि मधूनच टिप मारायची. ठीक आहे, मधून टिप मारली, त्यानंतर आपल्याला इथं एक साईडची पूर्ण गोलाकारामध्ये टिप मारून घ्यायची. त्यानंतर परत आपल्याला दुसऱ्या साईडची पण पूर्ण गोलाकारामध्ये छान अशी टिप मारून घ्यायची, म्हणजे इथून तिथून सगळी टिप मारून घ्यायची परत दुसऱ्या साईडची सुद्धा. तर बघा अशा पद्धतीने मी आता काढली बाहेर सुई. आता इथं 1/2 इंच मार्जिन ठेवायचे कॅनव्हाससाठी आपल्याला कट मारायला, आणि बाकीचं कट करून टाकायचे. अशा पद्धतीने थोडं थोडं कट मारून घ्यायचे, कट व्यवस्थित मारायचे, जेणेकरून छान असं फिनिशिंगमध्ये आपला गळा पलटी होईल. ठीक आहे, तर आता त्यानंतर ह्या अशाच पद्धतीने मी इथं पलटी करून घेत आहे, आणि जे कॅनव्हास आहे आपला गळ्याचा तो खालच्या बाजूला ढकलून द्यायचा आहे आपल्याला अस्तरच्या साईडने, आणि वरच्या बाजूने फिनिशिंग द्यायचं आहे. ठीक आहे, मेन कपड्याला वरच्या बाजूने फिनिशिंग द्यायचं आहे. अशा पद्धतीने आपला बॅगचा गळा तयार झालेला आहे. आता आपल्याला इथं ह्याच्यावरती डबल टिप पण देऊन घ्यायची, जेणेकरून फिनिशिंग येईल, जसं की रेडीमेड ड्रेसला असतं तसं. ठीक आहे, बघा अशा पद्धतीने हे फिनिशिंग देऊन घ्यायचं आहे. तर आता हे बॅग पॅटर्न आपला रेडी झालेला आहे, बॅगचा गळा. आता हे आपण अशा पद्धतीने टक्स देऊन घेऊया. तर बघा इथं जितकं आपण टक्सचं मार्किंग केलेलं होतं तितकंच आपल्याला टिप मारून घ्यायची आहे, आणि त्या जुळत्या बाजूला वरी आपल्याला हे करून घ्यायचं आहे, नाही का, रफ करून घ्यायचे, म्हणजे शिलाई लॉक करून घ्यायची अशा पद्धतीने. आता इथं परत मी करते आणि शिलाई लॉक करून घेते. ठीक आहे, बघा अशा पद्धतीने टक्स घेऊन द्यायचे आपल्याला. इथं पाहू शकता तुम्ही टक्स आपले रेडी आहेत बॅगचे, आणि बॅगचा पूर्ण पार्ट आपला रेडी आहे. आता आपण फ्रंट पार्ट पण जोडायला घेऊया.
सेम तशाच पद्धतीने आपल्याला इथं फ्रंट पार्टसुद्धा आपल्याला अस्तर जॉईंट करायचा आहे, जसं आपण पहिले बॅक पार्ट केला. अगोदर आपण फ्रंट पार्टच्या अस्तरच्या खालच्या बॉटमला आपण पहिलं फोल्ड करून घेऊया, ठीक आहे. म्हणजे नंतर फोल्ड करायची आपल्याला गरज नाही पडणार. त्यानंतर फ्रंट जो पार्ट आहे त्याचा उलटी बाजू घ्यायची. उलट्या बाजूला आपल्याला अस्तर सोयीचं व्यवस्थित ठेवायचं. जिकडून आपण मापं टाकलेले आहेत ना अस्तरवरती, ती साईड ठेवायची, जेणेकरून आपल्याला नंतर फिटिंग टाकायला सुद्धा त्याची मदत होते. आणि छान असं हे पूर्ण सगळं अस्तर आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि अस्तरच्याच लेवलने आपल्याला खाली टिप काढून घ्यायची. म्हणजे त्याच लेवलने आपल्याला कटसुद्धा मारता येतात, ठीक आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण अस्तर जोडून घेतलेला आहे. आता त्यानंतर मी ह्याचं पण एक्स्ट्राचं सगळं फॅब्रिक छान पद्धतीने मस्त असं कट करून घेते, जेणेकरून फिनिशिंग महत्त्वाची आहे. आणि आता ड्रेसचं जरी फॅशन गेलेलं असलं, रेडीमेड ड्रेस घेत असले तरीसुद्धा आपल्याला एखाद्या साडीचा ड्रेस शिवायचा असेल किंवा आपल्याकडं मटेरियल असेल, त्यावेळेस आपल्याला शिवायचं असेल, त्यावेळेस हे गोष्टी आपल्याला खूप कामाला येतात. त्यामुळे लक्ष देऊन शिकणं खूप गरजेचं आहे. फॅशन गेली म्हणून शिकायचं नाही असं नाही, आपण सगळ्याच गोष्टी शिकणं गरजेचं आहे. आता फॅशन डिझायनर टेलर म्हटल्याच्या नंतर बरेच कस्टमर वेगवेगळे ड्रेस, वेगवेगळे ब्लाऊज काही पण घेऊन येतात. मग आपल्याला ते प्रत्येक गोष्ट आली पाहिजे शिवायला. तर बघा, आता मी पूर्ण अस्तर फ्रंटला जोडून घेतलं, त्याचा पण मध्य काढून कट करून घेतला. आता आपल्याला पुढचा गळा आपल्याला रेडी करायचा आहे. तर पुढच्या गळ्याला आपल्याला हे काटाची पॅच करून घ्यायचा आहे आणि तो पॅच आपल्याला पुढच्या साईडने ढकलून द्यायचा आहे. आता इथं एक साईडला ना, दुसऱ्या पण साईडला मला मोठे काट मिळाले होते एकीकडून. आता ही साडीचा कपडा होता म्हणून मी थोडेसे काट जपून पण ठेवले होते. आणि वरच्या साईडचे आपण तुम्ही कटिंगमध्ये बघितलं ते पण निघालेले होते, ठीक आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी आता हे काठ पूर्ण जोडून घेते, जेणेकरून आपल्याला फक्त ते गोल्डनचा भाग घ्यायचा आहे काटाचा. आता इथं घेतलं तर आपण त्यानंतर वरतून दाबटीप पण देऊन घेणार आहोत, जेणेकरून व्यवस्थित दिसेल. किंवा इस्त्री करून घ्या तुम्ही छान पद्धतीने. आता बघा, अशा पद्धतीने मी दाबटीप देऊन घेते. तर बघा, आता इथे ना, आता इथं बघायचं आहे आपल्याला की कुठे काय बसतंय काय नाही. तर तरी मला वाटत होतं थोडंसं कमीच वाटत होतं. मग थोडासा अजून माझ्याकडं थोडंसं एक्स्ट्राचा काठ आहे, तर मग म्हटलं तो पण मी एक साईडला लावून घेते, जेणेकरून मग व्यवस्थित आपला पॅच त्याच्यावरती बसेल. तर इथं अशा पद्धतीने मी पहिलं लावून घेतलं, त्यानंतर उलटे बाजूने परत त्याला दाबटीप देऊन घेतली, ठीक आहे, सुईच्या बाजूने. तर आता त्यानंतर हे आपल्याला ठेवून बघायचं कॅनव्हास कशा पद्धतीने बसतोय. आता हे कॅनव्हास आपला पूर्ण बसायला रेडी झालेला आहे. म्हणजे कसं की आपल्याला पूर्ण पेस मिळालेली आहे. आता आपण इथं त्याला काटाला जे काट आपण जॉईंट केले त्याला उलटी बाजू करायची त्याची, आणि ज्या उलट्या बाजूला त्याला हे करायचं आहे, ठीक आहे. उलट्या बाजूला आपल्याला ते कॅनव्हास जोडायचं आहे. पण त्या अगोदर मी इथं टाचणी लावून घेते, कारण एक बाजू सुईची एक बाजू खालीवरी नको व्हायला, म्हणून एक साईडने टाचणी लावून घेतली. आणि त्यानंतरच मग मी अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही, खूप सुंदर पद्धतीने हे पूर्ण झालेलं आहे. आता इथं आपण पूर्ण वरचा गळा तर जॉईंट करून घेतलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे साईडने सुद्धा जॉईंट करून घ्यायचं आहे, ठीक आहे. आता इथं साईडने सुद्धा आपण छान पद्धतीने पूर्ण टिप मारून घेऊया. आणि त्यानंतर मी तुम्हाला कसं फोल्ड करायचं ते पण पुढे सांगते. पण हे कॅनव्हास जे आपण वेगवेगळे गळे तयार करतो, ब्लाऊजला असो किंवा पॅच असतो तो आपण काटाचा तयार करतो, त्यानंतर ड्रेसला सुद्धा वेगवेगळे पॅचेस तयार करून लावले जातात पुढून. तर हे तशाच पद्धतीचा आपल्याला हे पॅच तयार करून घ्यायचा आहे. पण इथं माझा दोरा थोडासा शिलाई सोडत होता, मग मी अगोदर ते व्यवस्थित करून घेते. त्यानंतर ही पूर्ण टिप मी कंप्लीट करून घेतली, म्हणजे पूर्ण शिलाई साईडने देऊन झाली माझी. आता इथं थोडंसं पाव इंच सोडायचं आहे आपल्याला जे फोल्ड करण्यामध्ये, आणि त्यानंतर बाकीचं सगळं कट करून टाकायचं आहे, ठीक आहे. आता इथं जे पाव इंच फोल्ड करण्यामध्ये ठेवलेलं आहे ते आपल्याला फोल्ड करायचं आहे पाव इंच. तर बघा, अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या साईडने फोल्ड करायचं आहे. तर पाहू शकता तुम्ही, इथं मी सिंपल पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे. आता त्यानंतर जे इथं आहे ना, इथं थोडंसं कट मारायचं आहे आणि त्यानंतर इथं छान असं फोल्ड करून घ्यायचं आहे. आता इथं मी अगोदरच कट मारलेला आहे, ठीक आहे. आणि दोन्ही पण साईडने अशाच पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. जिथं फक्त
गोल आकाराचा कर्क येतो किंवा कोन येतो तिथं थोडा थोडा कट मारायचा, जेणेकरून ती छान अशा पद्धतीने फोल्ड होईल. तर मी आता हे सगळं तयार करून घेते. आता इथं पूर्ण पॅच आपला तयार रेडी आहे. आता या पॅचला नाही तर फोल्ड करून घेऊया आणि त्यानंतर त्याचा मध्य काढून घेऊया. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण थोडासा कट मारून घ्यायचा आहे, मध्य काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर डायरेक्ट मेन फॅब्रिकवरती आपल्याला अस्तरच्या साईडनी उलटा कॅनव्हास ठेवायचा आहे. जसं आपण उलटं ज्यावेळेस जोडलं आहे, सगळं फिनिशिंग दिलेलं आहे, तसं आपल्याला उलट्या बाजूने आता जे अस्तर आपण जोडलं मेन फॅब्रिकला त्याच्या उलट्या बाजूने आपल्याला म्हणजे अस्तरच्या साईडकून हे कॅनव्हास जोडायचं आहे आणि पुढं उलटून घ्यायचं आहे. त्या अगोदर आपण मध्येतून टिप मारली, जसं आपण बॅकचा कॅनव्हास जोडला तसंच आपल्याला इथं मध्येतून टिप मारून घ्यायची. पण हे आपण वरून पॅच लावणार आहोत, त्यासाठी आपल्याला वरच्या साईडने करायचे. ठीक आहे. आता त्यानंतर मी इथं पूर्ण गोल आकारामध्ये व्यवस्थित कॅनव्हास जॉईंट करून घेतला, 1/2 इंच मार्जिन सोडून दिलं आणि त्यानंतर हे पूर्ण कट करून घेतला. आता इथं आपल्याला थोडे कट मारून घ्यायचे छोटे छोटे आणि त्यानंतर मग कट मारल्याच्या नंतर हेच उलट्या म्हणजे सोयीच्या साईडला आपल्याला मस्त असं फिनिशिंगमध्ये हे पूर्ण सोयीच्या बाजूने काढून घ्यायचं आहे पॅच. ठीक आहे. अशा पद्धतीने. आणि आता इथं थोडंसं व्यवस्थित नख मारून हे करून आपल्याला अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची, जेणेकरून फिनिशिंगमध्ये येईल. तर बघा अशा पद्धतीने मी आता इथं टिप मारून घेतली आणि ही पॅच आपण पूर्ण रेडी करून घेऊया. अशा पद्धतीने हळूहळू सगळी टिप मारून घ्यायची, खालचा अस्तरवर अजिबात आणायचं नाही आपल्याला. तर बघा अशा पद्धतीने हे पॅच आपला पूर्ण वरती आलेला आहे. आता आपण इकडून साईडनी ना तर सगळ्या साईडने आपण हे पूर्ण जोडून घेऊया, म्हणजे तुम्हाला समजेल. तर बघा अशा पद्धतीने मी आता इथं पहिलं सगळ्या साईडनी जोडून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर पाहू शकता तुम्ही इथं माझं पूर्ण साईडनी टिप मारून झालेली आहे, पूर्ण पॅक केलेलं आहे मी. आता इथं आपल्याला थोडीशी वरती डिझाईन करायची आहे, पण त्या अगोदर जिथं आपण कोणाला टिप मारली होती ना तिथं मला मस्त अशी मॅचिंग लेस सापडली होती. तर मग म्हटलं ती लेस आपण लावून देऊया, म्हणजे कसं छान लुक पण येईल. तर अशा वेगवेगळ्या तुम्ही लेसेस तिथं लावू शकता, कारण रेडीमेड ड्रेसला अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या लेसेस येतात आणि पॅच वगैरे समोर येतात, तर मग ते अगदी डिझायनर ड्रेससारखं दिसेल. तर मग ते मस्त लेस लावून घेतली, लेसला दोन्ही साईडनी पण मस्त फिनिशिंग दिली, म्हणजे टिपा मारून घेतले शिलाई. आणि त्यानंतर हे थोडासा उरलेला कपडा होता ना जो प्लेन साडीमधला म्हणजे जे मेन कपड्यामधला, तर त्याचे छोटे छोटे कोने तयार करून घेतले, म्हणजे फोल्डमध्ये चौकोन करून घेतले. आणि त्यानंतर हे अशा पद्धतीने त्रिकोण पण करून घेतले, त्रिकोण केले. आणि त्यानंतर आहे ना पाहू शकता तुम्ही हे असे पद्धतीने मी वेगवेगळे तयार करून घेते. आता त्याच्यामध्ये तुम्ही बरंच काही वेगवेगळं तयार करून घेऊ शकता, तुम्हाला जसं तुम्हाला बनवायचं आहे तसं. तर मी इथं आता बनवून घेतले सगळे आणि त्यानंतर लगेचच बसवायला घेते. आता इथं मी एक इकडून आणि एक इकडून अशा पद्धतीने बसून घेणार आहे, त्याच्यावरती मी शिलाई देणार आहे. एक इकडून हे अशा पद्धतीच्या कळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत. त्याला त्रिकोण करायचं आहे आणि परत फोल्ड करून घ्यायचं आहे समोरासमोर, आणि अशा पद्धतीची कळी तयार होऊन जाते. तर बघा अशा पद्धतीने सुंदर अशी कळी तयार झालेली आहे. तर आता हे आपण समोरासमोर ह्या अशा पद्धतीने कळ्या बसून घ्यायच्या आहेत सगळ्या. आता ह्या कळ्याला माझ्या सगळ्या जॉईंट करून झालेल्या आहेत. आता मी ह्याच्यावरती लेस लावणार आहे. तर बघा अशा पद्धतीची मस्त गोल्डन लेस होती, खूप सुंदर दिसत होती आणि त्या लेसला शायनिंग पण खूप जास्त होतं. तर मग मी म्हटलं चला आता ते लेस बसून घ्यावी. तर इथं लेस बसून घेतली, वरच्या साईडने पण थोडीशी फोल्ड केली मी आणि खालच्या साईडने सुद्धा थोडीशी फोल्ड केली, मध्यातून मी बसून घेतली, जेणेकरून मस्त असा ह्याला रेडीमेड डिझायनर ड्रेसचा लुक यावा म्हणून. तर खूप सुंदर असं हे आपलं ही पॅचवर्क डिझाईन तयार झालेलं आहे. आता इथं आपण गळ्याला सुद्धा मस्त छान अशी लेस लावून घेऊया. आता तीच लेस मी थोडीशी गळ्याला पण लावून घेत आहे. तर बघा अशा पद्धतीने, जेणेकरून मस्त असा त्याला लुक येईल. तर बघा अशा पद्धतीने. आणि त्यानंतर पाहू शकता तुम्ही त्याला डबल टिप पण देऊन घेतली, कधी पण लेस लावल्याच्या नंतर त्याला डबल टिपा द्यायच्या, जेणेकरून फिनिशिंगमध्ये लेस बसली पण जाते आणि लेस निघत पण नाही. तर आता इथं पूर्ण पॅचवर्क डिझाईन आपलं तयार झालेलं आहे. बॅक फ्रंट हे सगळं तयार झालेलं आहे. आपलं बॅकचा पण पॅच तयार झाला आणि फ्रंटसुद्धा आपण मस्त डिझायनरमध्ये पूर्ण रेडी करून घेतलेला आहे. फ्रंटला अशा पद्धतीची डिझाईन होती आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आता इथून पुढचा व्हिडिओ बघूया सगळं फिटिंग वगैरे.